नमस्ते महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यामध्ये बहुतेक भागात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। आयएमडीच्या अंदाजानुसार ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी बरसतील, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला 2 ते 3 दिवस पावसानं चांगलं झोडपल्यानंतर आज थोडासा दिलासा मिळणार असून हलक्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे। दक्षिण कोकणात आज अनेक ठिकाणी, तर आज आणि उद्या कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता। अंबरनाथ शहरामध्ये काल पडलेल्या अवघ्या 1 तासाच्या पावसानं अंबरनाथकरांची दैना उडाली। पावसामुळे अंबरनाथ पश्चिमेकडील बी केबिन रस्त्यालगत असलेल्या सोसायटीमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे पालिकेने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरलाय। कल्याण बदलापूर महामार्गावरील कामगार पुतळ्यासमोरील रस्त्यावरती पाणीच पाणी झालं होतं आणि या पाण्यातून अनेक वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली। अर्ध्या तासाच्या पावसानं डोंबिवली स्टेशन परिसरात सुद्धा पाणी साचलं होतं आणि या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। पालिकेने नालेसफाईचे केलेले दावे आणि त्याचं पितळ यामुळे उघड पडलं। जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। रात्रभर झालेल्या पावसानं अनेक भागात पाणी साचलं। जिल्ह्यातील मंठा, परतूर, भोकरदन, जाफराबाद, बदनापूर आणि जालना तालुक्यात पावसाचा जोर बघायला मिळाला। रात्रभर झालेल्या पावसानं रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलं होतं, तर या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। जालन्यामध्ये पावसाचा जोर बघायला मिळालाय। जालन्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे काही भागामध्ये पाणी साचलं होतं। रात्रीच्या वेळी विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आणि जालना जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं। हे दृश्य आहेत रात्रीच्या वेळची आणि रस्त्यावरती कशा पद्धतीनं पाणी साचलंय। सुमारे तासभर झालेल्या पावसानं त्याची ही दृश्य आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात जालन्यातून आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्या सोबत आहेत। रवी, कधीपासून सुरू असलेला हा पाऊस, आता काय स्थिती आहे? आपण जर बघितलं तर मागच्या 6 दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे जिल्हाभरामध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय। काल रात्री सुद्धा जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसला आणि या पावसामुळे ठिकठिकाणी जे आहे ते पाणी साचल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं। आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी एकही मोठा पाऊस झाला नव्हता आणि त्यामुळं शेतकऱ्याचे खरीप आणि रब्बी हंगाम जे आहे ते वाया गेला होता। मात्र यंदा जूनच्या सुरुवातीपासून जिल्हाभरामध्ये जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळं शेतकरी राजा जे आहे ते सुखावलेला आहे। बरं रवी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। जालन्यातली ही स्थिती आपण पाहिली। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे जालन्यामध्ये। तर गेल्या 2 ते 3 दिवसात धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसात धाराशिवमधील मेडिकल कॉलेजमध्ये तळघरात ठेवलेली लाखो रुपयांची औषधं भिजली। विशेष म्हणजे 3 दिवसांनंतर हा प्रकार समोर आलाय। म्हणजे 3 दिवस औषधं सुद्धा पाण्यामध्ये भिजत होती। त्यामुळे पुन्हा एकदा शासकीय मेडिकल कॉलेजचा गलथान कारभार समोर आलाय। शासकीय मेडिकल कॉलेजची इमारतीची देखरेख करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं या इमारतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो रुपये किमतीच्या औषधांचं नुकसान झालंय। या भांडारगृह असताना सुद्धा औषधी इकडे का आली, कोणाच्या आदेशावरून आली, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। त्याचबरोबर ही इमारत नवीन आहे, या इमारतीमध्ये वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट राबवणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु ठेकेदारांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केलेली नाही। त्यामुळं पावसाचं पाणी किंवा इतर पाणी सर्व या तळघरामध्ये जमतं। त्यामुळे या कामास हे काम करणारं सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, संबंधित गुत्तेदार असतील आणि या सर्वांना पाठीशी घालणाऱ्या इथल्या डीन असतील, या सर्वांची रितसर चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे।
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी करण्यात आली। भर पावसामध्ये मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी सुद्धा उपस्थित होते। मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। 5000 लोक काम करतायत आणि त्यामुळे जे आम्ही त्या मागच्या उद्घाटनाच्या वेळेस महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितलं होतं की जुलैमध्ये आम्ही हा दुसरा पोर्शन सी लिंकला जोडू आणि त्यामध्ये आज मला वाटतं ते कमिटमेंट आम्ही पूर्ण करू शकतो कारण आजच्या कामाच्या वेगावरून। त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की 120 मीटरचा स्पॅन करायचा त्यांच्या मागणीनुसार। काही लोकांना हे अशक्य वाटत होतं परंतु आम्ही त्यावेळेस कंपनीला सांगितलं जी काय टेक्नॉलॉजी लावायची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरा आणि 120चा आपल्या मच्छीमार बांधवांना त्यांच्या बोटींना ये जा करण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होऊ नये, बोटी एकमेकावर आदळू नये किंवा पिलरला आदळू नये यासाठी हा नेव्हिगेशन स्पॅन जो आहे 120 मीटरचा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तो आज यशस्वी होताना पाहतोय। गर्डर लॉन्च झालेला आहे आणि मला वाटतं 4 लेन त्याच्यामधून जाण्यासाठी 2 लेन आणि येण्यासाठी 2 लेन जुलै एंड तक कंप्लीट हो जाएगा। पुढची बातमी आहे राजापूरच्या अनुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। मुंबई पुण्याहून अनुस्कुरा पाचल मार्गे गोवा सावंतवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरती हा अनुस्कुरा घाट आहे। दरम्यान रत्नागिरी जिल्हा हद्दीमध्ये ही दरड कोसळल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून अनुस्कुरा मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी वाहतूक सुद्धा सकाळपर्यंत बंद करण्यात आली आहे। त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय। वाहतुकीतले अडथळे दूर होऊन वाहतूक सुरळीत होण्यास 2 ते 3 दिवस लागण्याचा अंदाज वर्तवला जातोय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्या सोबत आहेत। सचिन, अनुस्कुरा घाटामध्ये कधी दरड कोसळली, कधीपर्यंत हा अडथळा दूर होईल? काल रात्रीनंतर ही दरड कोसळली होती आणि रात्री ज्या यंत्रणा आहेत त्या तिथे पोचल्या होत्या परंतु दरडीचे जे दगड आहेत ते फार मोठे असल्याने त्या हटवण्यात आतापर्यंत यश आलेलं नाही। रात्रभर त्या दरडी हटवण्याचे काम अनुस्कुरा घाटात चालू होते परंतु बांधकाम विभागाने असं सांगितलं की सकाळपर्यंत हा मार्ग मोकळा केला जाईल पण परिस्थिती बघता तसा कुठलाच अंदाज बांधता येत नाही। साधारण 2 ते 3 दिवस या मार्गावरून वाहतूक बंद राहील। त्यामुळे कोल्हापूरकडे कराड किंवा साताराकडे जाणारा जो मार्ग आहे हा वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। आता सध्या ही वाहतूक जी आहे आंबा घाटातून वळवण्यात आलेली आहे परंतु दरड हटवण्याचं काम येत्या 2 ते 3 दिवसात पूर्ण होईल असा अंदाज आहे। बरं सचिन, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली जाईल। निवडणुकीच्या तयारीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि फडणवीस आमदारांना आज मार्गदर्शन करणार आहेत। भाजपची आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। मुंबईमध्ये भाजपचा नुकताच एक मेळावा पार पडला आणि यावेळी उद्धव ठाकरेंवरती फडणवीसांनी घणाघाती टीका केली। मुंबईमध्ये मराठी माणसांनी उद्धव ठाकरेंना मतदान केलं नाही। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आणि जनाब बाळासाहेब बोलायला लागल्याचं नागरिकांना दुःख झाल्याचं त्यांनी म्हटलं। आम्ही महाराष्ट्रात विजयाचा झेंडा फडकवणारच असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। आपल्याकडे काही भागात मतांचा पाऊस पडला नाही त्यामुळे भाजपची स्थिती मान्सूनसारखी झाल्याचं त्यांनी म्हटलं। मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही। आमच्या मुंबईमध्ये असलेल्या 4 पिढ्या मुंबईकर असलेल्या आमच्या उत्तर भारतीयांनी त्यांना मतदान केलेलं नाही। त्यांना नेमकं कुठनं मतदान मिळालेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर लक्षात येईल। गेले 4 महिने ज्यांचे पाय ते पकडत होते, गेले 4 महिने ज्यांच्या खातर त्यांनी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो म्हणणं सोडलं होतं
आणि गेले वर्ष दीड वर्ष ज्यांच्याकरता त्यांनी बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेवरनं जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं, केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी हे अरिथमॅटिक जिंकलं आहे. मुंबईच्या निकालाचं तर आशिषजी विश्लेषण केल्यानंतर मी आज सांगतो, विधानसभेतही आपण मागच्या वेळेसपेक्षा जास्त जागा घेऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक कधी येऊ द्या, कधी महानगरपालिकेवर मुंबईच्या आपला भगवा फडकणार म्हणजे फडकणारच. मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं की विपरीत परिस्थिती आणि फेक नरेटिव्ह मध्ये देखील आम्ही आमचा गड राखू शकतो. क्लिअर इंडिकेटर आहे, हे थर्मामीटर आहे, टेम्परेचर कुठे आहे हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येत आहे. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाहीये. महाराष्ट्रातही पॉलिटिकल अर्थमॅटिक थोडं आपल्या विरोधात गेलं हे खरं आहे, पण मतांमध्ये कुठेही कमतरता आलेली नाही. आपल्याला 43.6% आहे, त्यांना 43.9% आहे. ज्या ठिकाणी स्वतः आदित्य ठाकरे तर आहेतच, पण आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्याकरता 2 अजून आमदार ज्या वरळीमध्ये त्यांनी तयार केले, त्या ठिकाणी केवळ 6,000 मतांचा लीड हे क्लिअर इंडिकेटर आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये पंतप्रधान मोदींनी पुण्यातल्या सभेमध्ये शरद पवारांचा भटकती आत्माचा उल्लेख केला होता. मोदींच्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अजूनही सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सुद्धा पवारांनी मोदींच्या या टीकेचा समाचार घेतला होता. हा कायम राहणारा आत्मा आहे आणि हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही असा इशाराच पवारांनी दिला होता. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून आमचं सरकार आल्यावर गोरगरिबांची मंगळसूत्र आणि म्हशी घेऊन जातील असा प्रचार केला, पण तो आमचा धंदा नाही असं शरद पवारांनी टोला लगावला. घटकचा आत्मा माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला, हा घटकचा आत्मा आहे. एका दृष्टीने बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही, कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे. तुमच्या बायकोच्या घराचं मंगळसूत्र काढून असं ते बोलले. कुणी कुणी वास्तविकता माहीत नाही, अशा प्रकारची चर्चा त्यांनी केली. किंवा त्यांनी शेतकऱ्यांच्या सोयीची सांगितलं की आम्ही लोक सत्तेवर आले तर तुमच्या 2 म्हशी दाराचं जाऊन येला तर जे म्हस काढून येते. आता म्हस काढून येता काय धंदा, पण हे कोण बोलतं? प्रधानमंत्री. प्रधानमंत्रीच्या पातळीवरची व्यक्ती या पद्धतीने बोलतोय, लोक अस्वस्थ झाले आणि त्यामुळे लोकांना ही अस्वस्थता मतदानाच्या दिवशी वतन दाबायच्या वेळेस त्यांनी करून दाखवली आणि तो निकाल या ठिकाणी झाला. लोकल संदर्भात एक मोठी बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा सध्या खोळंबा झाला. विरारहून चर्चगेटला जाणारी लोकल सेवा सध्या विस्कळीत झाली आहे. धीम्या गतीनं रेल्वे वाहतूक सुरू आहे. तांत्रिक कारणामुळे ही लोकल सेवा विस्कळीत झाली असून सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र यामुळे हाल होणार आहेत. विरार ते चर्चगेट दरम्यान वाहतुकीचा सध्या खोळंबा झालाय. मुंबई लोकल संदर्भात मोठी बातमी. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा सध्या खोळंबा झालाय. विरारहून चर्चगेटला जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. धीम्या गतीनं रेल्वे वाहतूक सुरू आहे आणि काही तांत्रिक कारणामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली असून सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत. विजय, कोणत्या स्थानकादरम्यान काय तांत्रिक बिघाड झालाय, त्याचे काय परिणाम दिसत आहेत? विरारहून मुंबईकडे जाणारी जी जलद गती मार्ग आहे रेल्वेचा, या मार्गावरती काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार झालेला आहे. यामुळे मुंबईकडे जाणारे सकाळचे जे चाकरमानी आहेत त्यांचे प्रचंड हाल झालेले आहेत. मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे धीम्या गतीने सुरू आहे, त्यामुळे
मुंबईकडे जाणारी जी चाकरमानी आहे त्यांना याचा त्रास सहन होतोय, त्रास सहन करावा लागत आहे. आणि हे जे तांत्रिक बिघाड होण्याचं वारंवार आता प्रकार वाढत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी प्रवाशांची मागणी आहे. श्वेता. विजय, धन्यवाद या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी आहे. संपत्तीसाठी